नमस्कार. हे पाव किलो चिकन घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आपण अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. आता अद्रक लसूण पेस्ट टाकून झाले की थोडीशी पाव चमचा छोटा हळद टाकायची आहे. नंतर आपलं चवीपुरतं लाल तिखट टाकायचं आहे. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं की याला चांगलं चोळून घ्यायचं. त्याला चिकनला सगळं हे मसाला लावून घ्यायचा आहे. बघा, चांगला मसाला लावून झाला की नंतर मग आपण कढई गरम करत ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकून बटरमध्ये बनवायचं आहे. 1 चमचा बटर टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर मग हे आपलं चिकन मॅरिनेट केलेलं ते या कढईमध्ये टाकायचं आणि चांगलं फास्ट गॅसवरती चांगलं हे परतून घ्यायचं आहे. बघा कसं मस्त धुवाधार मस्त हे होते. असा धूर निघाला की एकदम स्ट्रीट स्टाईलचा आपल्याला फ्लेवर येतो. तर हे बघा असं चांगला गॅस फास्ट ठेवायचा आणि हे करायचं. आता त्याच्यानंतर हे चांगलं परतून झालं, चांगलं चिकन शिजूपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर हिरवी मिरची, ही कापलेली हिरवी मिरची टाकली आहे. ही जास्त तिखट नाही आहे मिरची. आता ते टाकून पण असं परतायचं. नंतर मग आपल्याकडे पातीचा कांदा होता तर तो टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. हे बघा तुमच्याकडे 2 पातीचा कांदा हा टाकला आहे. आता हे टाकून झालं की ह्याच्यानंतर टोमॅटो सॉस टाकला आहे 2 चमचे. हे 2-4 थेंब आपलं व्हिनेगर टाकलं आहे. आता व्हिनेगर टाकून पण चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मग सोया सॉस टाकला आहे. हा डार्क सोया सॉस आहे. हा फक्त 2-3 थेंब टाकला आहे. आता हे टाकून झालं की हे मेयोनीज आहे तर मेयोनीज टाकून घ्यायचं. तर हे मेयोनीज टाकून झालं की नंतर हे चांगलं परतून घ्यायचं. नंतर हे तंदुरी मेयोनीज आहे. आता ह्या चपातीला मी टोमॅटो सॉस लावून घेतला आहे. त्याच्यानंतर हे आपली जे चिकन बनवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा असं. आणि त्याच्यानंतर मग वरती हे कापलेला कोबी टाकून घ्यायचा. कापलेला कोबी टाकून झाला की नंतर मग थोडंसं पातीचा कांदा असेल तो टाकून घ्यायचा आणि नंतर त्यानंतर चीज किसून वरती हे आपण बंद करून थोडंसं तव्यामध्ये बटर टाकून हे शेकून घ्यायचं. आता हे शेकून गेले की बघा किती छान दिसतं आहे. आणि थोडंसं बटरमध्ये शेकल्यावर त्याची टेस्ट पण जरा वेगळी लागते, म्हणून बटर टाकून शेका. आणि बघा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. घरच्या घरी शोरमा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.